राजगुरुनगर जवळील खरपुडी येथे देखील भीमा नदीवर नागरिकांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहताना दिसतायत। त्यामुळे अनेक मार्गावरील रस्ते बंद झाल्याने गावांचा संपर्कही तुटलाय। मात्र नागरिकांना खोलवर पुण्यातून धोकादायक प्रवास सुरू आहे आणि त्यामुळे दुर्दैवी घटना घडण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। नागरिकांनी खोलवर पाण्यातून प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात असलं तरी नागरिक मात्र धोकादायक प्रवास सुरूच असल्याचं दिसून येतंय। तर खडकवासल्यातल्या विसर्गामुळे पुण्यातील एकता नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। प्रशासनाकडून काळजी घेतली जाते, मात्र तरीही धोक्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लष्कराची एक टीम सुद्धा मदतीसाठी दाखल झाली आहे। लष्कराच्या बोटीतून मदत करण्यासाठी ही टीम सज्ज झाली आहे। लष्कराच्या बोटीतूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। एकता नगर मध्ये खडकवासल्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पूर परिस्थिती येऊ नये यासाठी मिलिटरीचे जे जवान आहेत त्यांना सुद्धा मदतीसाठी पाचारण करण्यात आलं होतं आणि ही मी जिथे उभा आहे ती स्पेशल बोट आहे जे इथल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी इथे दाखल झालेली आहे। ती लष्कराकडून करण्यात आलेली आहे। कालच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते की इथली सगळी व्यवस्था आहे ते लावा आणि जे जे काही मदत लागेल ते द्या। आता जर आपण पाहिलं तर सगळे एकता नगरचा रोड आहे ज्या ठिकाणी हे पाणी थांबलेलं आहे आणि जवळपास 105 जवान जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता अशी परिस्थिती नाही की नागरिकांनी घाबरून जावं, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हे सगळे जवान जे आहेत ते त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। त्या नगर सोसायटीतल्या नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन करण्यात आलंय, मात्र जी प्रशासनाची तयारी आहे ती सगळी पूर्ण झालेली आहे। कुठल्याही आपत्तीमध्ये इथल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम हे सगळे जवान करणार आहेत। आपल्यासोबत इथले सर आहेत, त्यांना आपण विचारूया। सर, कैसा रेस्क्यू है, ये सब कितने टाइम है? अभी सुबह से हम आए हैं तो कम से कम 10-15 लोग हमने रेस्क्यू कर लिए हैं। हम बॉम्बे इंजीनियर, बॉम्बे सेपर ट्रेनिंग बटालियन 2 के हैं और अभी भी दो फंसे हुए हैं, उसको रेस्क्यू करने जा रहे हैं। नागरिकांना आवाहन करण्यात येते। पुढारी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आवाहन करतोय की बाहेर या आणि सुरक्षित स्थळी राहा। महापालिका, प्रशासन, जवान सगळे आपल्या मदतीसाठी काम करतात, त्यांना सहकार्य करा। मोठी आपत्तीमध्ये अडकण्यापेक्षा सुरक्षित स्थळी गेलेलं कधीही चांगलं असतं आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे। हे सगळे जे मदत कार्य आहे हे सगळे इथल्या नागरिकांसाठी आहे, हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे। त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।